हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 28. पसायदान. ओवी 5वी, भाग 3. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. आता आपण ईश्वरनिष्ठ भक्तगणांचे दुसरे लक्षण पाहू. चेतना चिंतामणीचे गाव या चरणाचे निरूपण करताना आपण प्रथम चिंता याचे निरूपण करू, त्यानंतर चेतना आणि गाव यांचे निरूपण करू. चिंता. माणसाला चिंता का वाटते? कारण त्याला काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होतील की नाही याची त्याला अनेकविध कारणांनी शाश्वती नसते. यामुळे त्याला चिंता लागते. त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कधी तो आध्यात्मिक तापामुळे स्वतःच अपुरा असतो, कधी त्याची स्वतःची काहीही चूक नसूनही आधिभौतिक तापामुळे बाह्य गोष्टी त्याच्या यशात खो घालतात. कधी स्वतः किंवा इतरांमुळे नव्हे तर आधी दैविक तापामुळे मानवी शक्तीच्या पलीकडे काहीतरी घडते आणि त्याच्या अपेक्षा अपूर्ण राहतात. ही अशी कारणे असली तरीही ती सर्व भौतिक कारणे आहेत आणि तीही माणसाने त्याच्या सांत्वनासाठी शोधलेली आहेत. अध्यात्माचा विचार करता यामागे एकमेव कारण असते आणि ते म्हणजे त्याला नसलेले आत्मभान, त्याला नसलेले आत्मज्ञान, त्याला नसलेली आत्म ऊर्जेची जाण. यामुळे तो नसत्या गोष्टींच्या मागे भरकटतो, नसत्या गोष्टींची अपेक्षा करतो आणि मग त्याच्या पूर्ततेची चिंता करत असतो. यामागे त्याच्यातील ऊर्जेच्या जाणीवेचा अभाव, चेतनेच्या जाणीवेचा अभाव हेच एकमेव सत्य कारण असते. भौतिक इच्छांसाठी किरकोळ ऊर्जा पुरी होते. मानवाच्या एकूण ऊर्जेमधील फक्त 7% ऊर्जा त्याच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी पुरेशी असते. अर्थात अत्यावश्यक गरजांवर त्याने समाधान मानले तरच. आपण थोडा शीण घेऊन स्वतःच्या महिन्याचा खर्च तपासा. आपल्याला असे लक्षात येईल की आपण अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा यावर थोडाच खर्च करत असतो. किरकोळ ऊर्जेमुळे तिच्या कुवतीनुसार क्षुद्र भौतिक इच्छा निर्माण होतात, परंतु आत्म ऊर्जा प्रज्वलित झाली तर उच्च इच्छा निर्माण होतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी धनधान्य, भरजरी वस्त्रे, मानाची पालखी असा पाठवलेला नजराणा संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी परत पाठवला आणि देवळात जाऊन विठ्ठलाकडे भांडण काढले. देवा, मला असला क्षुद्र नजराणा नको. मला द्यायचाच असला नजराणा तर मला तुम्ही हवे, मला अन्य काहीही नको. भावार्थ दीपिका सांगून लिहून झाल्यावर माऊलींनी संपूर्ण पसायदान विश्वात्मक देवाकडे, जगामधील विश्वामधील तमाम मानवांसाठी मागितले. मागणे मागताना यात त्यांनी एक खुबी केली. त्यांनी म्हटले आहे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. म्हणजे 9000 ओव्या रचून त्या सांगण्याचे काम स्वतः मेहनत घेऊन केले. त्या मेहनतीचा मोबदला साळसूदपणे स्वतःसाठी मागितला. आता अशा कामाचा मोबदला देवाला द्यायलाच पाहिजे, कारण आधी केले आणि मग मागितले असे येथे घडले आहे. परंतु जे काही मागितले आहे त्याचा त्यांना स्वतःला काहीच उपयोग नाही. यामुळे देवाकडून जो पसायदानरूपी प्रसाद मिळाला आहे तो सर्वांना वाटायला ते मोकळे झाले आहेत. फुकट्यांना का देतोस असे देव विचारू शकत नाही, कारण एकदा दान दिल्यावर त्याचे काय करायचे यावर देणाऱ्याचा अधिकार राहत नाही, तो घेणाऱ्याचा अधिकार होतो. माऊलींनी येथे चिंतामणी असे म्हटले आहे. मानवाच्या चिंता मिटवण्याचा मणी त्याच्यामध्येच दडलेला आहे. तो मणी त्याच्यामध्ये असलेल्या चेतनेमध्येच आहे. याचे निरूपण आता आपण पाहू. चेतना. चिंता मिटवण्यासाठी माणसाला ऊर्जा किंवा चेतना कोठूनही बाहेरून आणायची नसते. ती त्याला जन्मतःच वरदान म्हणून मिळालेली असते. वास्तवात तो ती ऊर्जा, चेतना स्वतःच आहे, परंतु दुर्दैवाने भौतिकाच्या भोगापवर्गतेत तो हे विसरून गेला आहे. मानवात कुंडलिनी शक्ती उपजतच असते. ती त्याने प्रज्वलित करायची. यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यामध्ये अनेकविध योगमार्ग आहेत. या सर्वांना सामावून घेणारा योगाधिराज पातंजलींचा योगमार्ग
सर्वश्रेष्ठ आहे. योगाधिराज पातंजलींनी सविस्तर निरूपण करत अष्टांग योग समजावून दिला आहे. यावर योगदासांचे पुस्तक आहे. यापैकी कोणताही मार्ग अवलंबिला तरी कुंडलिनी शक्ती प्रज्वलित होते. ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार मार्ग निवडावा आणि योग साधना करावी. कर्तृत्वाने किंवा योगायोगाने किंवा अशाच काही कारणाने माणसाला यश मिळते आणि यामधून त्याला भौतिक ऊर्जा मिळते. माणूस महाउत्साही होतो. त्याला उन्मेष चढतो. काय करू आणि काय नको असे होते. त्या भरात तो उपभोगांमागून उपभोग घेऊ लागतो. याला तारतम्य राहत नाही आणि माणूस संचिताचे डोंगर उभे करतो. जन्मजन्मी यातच पिचत पडतो. कारण ही देहादी इंद्रियांना मिळालेली उपभोग प्रवृत्त करणारी भौतिक ऊर्जा असते. परंतु आध्यात्मिक ऊर्जा कुंडलिनी शक्ती चेतना प्रज्वलित झाली की माणूस आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाशांत, प्रशांत, स्तब्ध, स्थिर, मौन होतो. तो गतसंचित संपवण्यासाठी अत्यावश्यक इतकाच भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतो. तसेच देह जीवित राहण्यापुरताच भौतिक वस्तुजगताचा उपयोग करतो. यामुळे अनावश्यक अशी कसलीही अपेक्षा त्याला असत नाही. जे प्राप्त आहे तेच त्याच्यासाठी सुयोग्य आहे हे सत्य तो ओळखतो. या योगे त्याला कसल्याही अपेक्षा नसतात आणि त्यामुळे त्याला अर्थातच जराही चिंता नसतात. कारण त्याच्या जीवनाची जबाबदारी त्याने प्रारब्धावर, प्रभूवर, नियतीवर सोपवलेली असते. नैसर्गिकपणे जे जसे घडेल त्याचा स्वीकार असल्यामुळे कसलीही तक्रार नसते, चिंता नसते. कुंडलिनी शक्ती ही आत्मशक्ती आहे. ती परम सर्वश्रेष्ठ आहे. त्या योगे आत्मऊर्जा प्रज्वलित होते. त्यापुढे भौतिक ऊर्जा कसपटा समान आहे. कुंडलिनी शक्तीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेमुळे माणूस प्रशांत, मौन, स्तब्ध, स्थिर होतो. उदाहरणार्थ, जो प्रज्ञाप्राप्त असतो तो पांडित्य मिरवत नाही. कोणी विद्वत्तेच्या गप्पा मारू लागला तर अशाबद्दल त्याला करुणा, दया येते. जो महाशक्तिशाली असतो तो अरेरावी करत नाही. तो क्षमाशील असतो. कोणी शक्तीच्या बढाया मारू लागला तर अशांकडे तो दुर्लक्ष करतो. हत्ती आपल्या चालीत तोऱ्यात चाललेला असतो. त्याच्यावर कुत्रा भुंकू लागला तर तो हत्ती त्याचे पारिपत्य करत नाही. त्याकडे तो दुर्लक्ष करतो, त्याची उपेक्षा करतो. परंतु कुत्रा अंगावर आला, वाटेत आडवा आला तर त्याला सोंडेत पकडून दूर फेकायलाही तो कमी करत नाही. कुंडलिनी शक्तीमुळे कोणी क्षुल्लक भौतिक उपभोग घेत नाही. त्या उच्चावस्थेत असे क्षुद्र विचार होत नाहीत. कारण ही शक्ती प्रत्यक्ष परमात्मा प्राप्त करण्यासाठी असते. ती परमात्म्याकडूनच मिळालेली असते. तिचा उपयोग योग्य असाच केला जातो. कोणी देव प्रसन्न झाल्यावर त्याकडे कोथिंबीर मागत नाही. ती परमचेतना आहे याचे भान ठेवायचे असते. संत नेहमी अचिंत असतात. आपण सम्यक आचारविचार करत नाही. कमी जेवलो तरी चिंता, जास्त जेवलो तरीही चिंता, असे आपण विचित्र आहोत. गाव श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ईश्वरनिष्ठ भक्त संत हे चिंता मिटवणाऱ्या चेतनेची वसती आहे. चिंतामणी अचेतन आहे, जड आहे. त्याला आपण आपल्याकडे घेऊन येतो. परंतु ईश्वरनिष्ठ भक्त संत हे चालते बोलते चिंतामणी आहेत. ते आपल्याकडे आपल्या आत्मिक उद्धारासाठी चालत येतात. त्यांच्या मधुर वाणीने आपल्याजवळ बोलून संवाद साध्य करून आपल्याला आत्मज्ञान प्रदान करतात. माऊली पसायदान मागतात की संपूर्ण गाव, संपूर्ण वस्ती अशा ईश्वरनिष्ठ भक्त संतांची असावी. चेतना आपल्या देहामध्ये अंतःकरणात वसती करून असते. तो परमात्म्याचा अंश असतो. त्याला आपण अंशात्मा असे म्हणतो. आपण स्वतः अंशात्मा आहोत ही जाण ईश्वरनिष्ठ भक्त संतांमुळे आपल्याला येते. याचा अर्थ अंतःकरण हा आपला या जन्मापुरता गाव आहे. अंतःकरण देहाचा केंद्रबिंदू, मध्यबिंदू आहे. आपण तेथे राहतो. यामुळे अंशात्म्याला पुरू म्हणजे नगर आणि ईश म्हणजे ईश्वर अशा अर्थी पुरू अधिक ईश पुरुष असे म्हणतात. अंशात्मा परमात्म्याचा अंश असल्यामुळे आपले मूळ गाव, आपले मूळ वसतिस्थान, योगधाम, विश्वांचा केंद्रबिंदू, ब्रह्मांडाचा मध्यबिंदू आहे. ईश्वरनिष्ठ भक्त संत आपल्याला या गावी जाण्याची
युक्ती शिकवतात, तो मार्ग दाखवतात. तेथे जाण्यासाठी आपल्याला परमात्म्याप्रमाणेच ऊर्जा चेतना व्हावे लागते. एरवी तेथे जाता येत नाही. यासाठी आपल्यातील कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी लागते. संतांच्या सहवासाने ही युक्ती आपल्याला ज्ञात होते. त्यायोगे आपल्याला आत्मभान येते. आपण आत्मज्ञानी होतो. त्या गावाला आपण ईश्वरनिष्ठ भक्त संतांमुळे जाऊ शकतो. अशा ठिकाणी ईश्वरनिष्ठ भक्त संतांची वस्ती असते. तेथे सदा सर्वदा वैष्णवांचा मेळा भरलेला असतो. आपणही त्यात सहभागी होतो. आपण गावकरी होतो. आपणही ईश्वरनिष्ठ भक्त संत होतो. हे महाभाग्य असते. अशा प्रकारे आपण ईश्वरनिष्ठ भक्तगणांचे दुसरे लक्षण पाहिले. आता आपण तिसरे लक्षण पाहू. हरिओम.